अरे बाबा, आपण सर्व इथे महाराष्ट्रावरून आलेलो आहे आणि इथे आता या राज्याचे मुख्यमंत्री DK शिवकुमारजी येणार आहे. ते तुमच्या आवाजाची वाट पाहतात आहे. ते मंत्रालयात बसले आहेत. तुमचा आवाज तिथपर्यंत पोहोचला नाही तोपर्यंत ते येणार नाही आहे. म्हणून जोरात जय ओबीसी. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो. छत्रपती शाहू महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, राष्ट्रसंत तुकाराम महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना वंदन करतो. आणि आरक्षणाचे जनक आपल्या ओबीसीचे नेते माननीय ओबीसी आरक्षणाचे जनक माननीय पंजाबराव देशमुख यांना अभिवादन करतो. आणि आज या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या 11व्या अधिवेशनामध्ये इथे आपल्या सर्वांना व्हिडिओ संदेशाद्वारे आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणारे आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब इथे आता थोड्या वेळात कर्नाटकाचे मुख्यमंत्री येणार आहेत श्री DK शिवकुमारजी, कर्नाटकाचे उपमुख्यमंत्री सुद्धा इथे येणार आहे श्री परमेश्वरजी. आता आपल्या सर्वांना मार्गदर्शन करून इथनं गेलेले कर्नाटका प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष BK हरिप्रसादजी आज आपल्या इथे उपस्थित महाराष्ट्राचे लोकप्रिय मंत्री आणि ज्यांनी ओबीसी समाजासाठी आपल्या कार्यकाळात 40 GR काढले असे अतुलजी सावे साहेब, आमदार आणि माझे मित्र अभिजितजी वंजारी, आमदार माननीय सुधाकररावजी अडबले, HR रेवण्णाजी, हनुमंत गुरुजी, मधुसूदनजी गुरु, महादेवराज माजी मंत्री महाराष्ट्राचे आणि ओबीसीचे नेते महादेवरावजी जानकर साहेब, शेषरावजी एलेकर, मंचावर उपस्थित ओबीसी महासंघाचे सचिव किरणजी पांडव, सचिनजी राजूरकर आणि इथे उपस्थित या कार्यक्रमाचे आयोजक आपले सर्वांचे नेते, माझे मार्गदर्शक आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय बबनरावजी तावडे साहेब. आणि आज अनेक वर्षानंतर म्हणजे सातत्याने अनेक वर्षापासून या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या माध्यमातून डॉक्टर बबनराव तावडे सर काम करतात आणि ते या ओबीसी महासंघाची खरं अर्थाने सुरुवात 2016 मध्ये नाही तर 2005 पासून झाली. आणि धनवटे नॅशनल कॉलेजच्या एका खोलीमध्ये या संघाच्या मिटिंगा होत होत्या आणि तिथनं खरं अर्थाने या संघाची सुरुवात झाली. आणि म्हणून मग ही संघ नुसतं नागपूरपुरती नाही, नुसतं विदर्भापुरती नाही, महाराष्ट्रापुरती नाही तर संपूर्ण देशासाठी काम करणारी संघटना झाली पाहिजे. आणि म्हणून 2016 मध्ये राष्ट्रीय महासंघाची स्थापना झाली. आणि डॉक्टर बबनराव तावडे सरांनी सातत्याने अनेक वर्षापासून सातत्याने ओबीसी समाजाचे विद्यार्थी असणार, ओबीसी समाजाचे नागरिक असतील, ओबीसी समाजाचे सर्व समाज असणार, या समाजाच्या उत्खनासाठी या समाजासाठी अनेक GR काढण्याचं काम त्यांनी केलं, अनेक संघर्ष त्यांनी केले. 2016 मध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाची स्थापना झाली आणि त्यावेळेस सगळ्यात पहिले आणि त्याच वेळेस मी आमदार सुद्धा झालो, विधान परिषदेवर मी निवडून सुद्धा आलो. आणि सर्वात पहिले त्यावेळेस डिसेंबरमध्ये अधिवेशन होतं नागपूरमध्ये आणि त्या अधिवेशनावर मोर्चा काढण्याचं काम या राष्ट्रीय ओबीसी महासंघाने केलं. आणि त्यावेळेस माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या या मोर्चामुळे आणि आमच्या सर्वांच्या आग्रहामुळे, विशेष करून बबन तावडे सरांच्या आग्रहामुळे महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रथम देशात ओबीसी मंत्रालयाची स्थापना केली आणि अतुलजी सावे यांना त्या विभागाचे मंत्री केलं. आणि म्हणूनच मला वाटतं इथे मोठ्या प्रमाणात हिंदी भाषिक सुद्धा आहेत. कर्नाटकाच्या लोकांना मराठी समजणार नाही म्हणून मला असं वाटतं की आपके लिए हिंदी में बात करता हूँ, आपको समझ रहा नहीं, मुझे समझ में आ रहा है. तो आप सबका मैं स्वागत स्वीकार करता हूँ. आपका स्वागत क्या करेंगे, आपके राज्य में हम आए हैं तो मैं
आपको एक ही बात कहना चाहता हूं कि जो झुककर जीते हैं वो इतिहास नहीं बनाते हैं। इतिहास वही लिखते हैं जो अपने अधिकारों के लिए डटकर लड़ते हैं। आणि म्हणून और इसीलिए हम यहाँ पे आज इस कर्नाटक की पावन भूमि, इस बेंगलोर शहर में, इस ऐतिहासिक नगर में आज पूरे भारत से आए हुए सभी ओबीसी संगठन के सभी नेता यहाँ पे उपस्थित है। जो यहाँ पे जो हर एक व्यक्ति जो उपस्थित है ये सिर्फ ओबीसी कार्यकर्ता नहीं तो अपने अपने क्षेत्र का ओबीसी का नेता है। अपने अपने गांव का होगा, अपने अपने जिले का होगा, अपने अपने तालुका का होगा। वहां पे हर ओबीसी समाज का नेतृत्व करने का काम यहाँ पे आया हुआ हर एक व्यक्ति करता है। और इसीलिए संपूर्ण देश से आया हुआ ये ओबीसी समाज का, ये देश के 60% से अधिक आबादी का प्रतिनिधित्व करने वाले सभी प्रतिनिधि यहाँ पे उपस्थित है। निश्चित ही मैं आज एक केवल महाराष्ट्र का प्रतिनिधि बनकर आया नहीं हूं, तो मैं इस देश के अधिकतम जो सर्वाधिक आबादी का एक स्वाभिमान, संघर्ष और आकांक्षा के आवाज बनकर यहां पे उपस्थित हूं। ओबीसी केवल आरक्षण का विषय नहीं है। ओबीसी भारत के श्रम का इतिहास है। ओबीसी भारत का कृषि की रीढ़ है। ओबीसी भारत के उद्योग की नींव है। ओबीसी ये समाज है जिसने अपने परिश्रम से भारत की अर्थव्यवस्था को मजबूत किया है। हमारे समाज ने कभी भी प्रसिद्धि की अपेक्षा नहीं की, कभी सत्ता की भीख नहीं मांगी, लेकिन इस देश के विकास में सबसे बड़ा योगदान हमारे ओबीसी समाज का है। और निश्चित ही इस सब कार्य करते हुए महाराष्ट्र का भी योगदान, ये सबको साथ में लेके चलने की जो भावना है, आरक्षण का जो मुख्य उद्देश्य है, ये सब चीजें महाराष्ट्र के संतों के कारण हमको आए, महाराष्ट्र के ओबीसी के नेताओं के कारण है। महात्मा ज्योतिराव फुले ने शिक्षा का दीप जलाए, क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले ने महिलाओं के शिक्षा की क्रांति का नेतृत्व किया। हमारे महापुरुषों ने हमें सिखाया कि समाज की वास्तविक प्रगति शिक्षा, समान अवसर और सामाजिक न्याय में है। लेकिन हमारे यहाँ भी स्वीकार करना है कि लंबे समय तक हमारे समाज को शिक्षा, प्रशासन, उद्योग और अवसरों में अपेक्षित स्थान नहीं मिला। अनेक वक्ताओं ने अपने अपने उद्बोधन में अनेक विषय लिए। मैं विशेष तौर पे बीके शिवकुमार जी का, बीके हरिप्रसाद जी का आभार मानता हूँ कि उन्होंने अपने मार्गदर्शन में अनेक बातें, जो खुद की पक्षों का भी हो, अनेक पक्षों का भी है, कि उस पक्ष के नेताओं ने जो भूमिका रखी, उस भूमिका का भी उनने कुछ गलत जर कुछ चीजें हुई होंगी तो उन्होंने अपने पक्ष के बारे में भी उन्होंने बोला। निश्चित ही अनेक विषय यहाँ पे बोलने लायक है, पर मैं माननीय देवेंद्र जी फडणवीस हर साल इस कार्यक्रम में आते हैं, हर साल हमें उद्बोधन करते हैं। आज उन्होंने वीडियो के माध्यम से आज निश्चित ही हमको मार्गदर्शन किया, पर मैं माननीय तायवाड़े सर को भी विनंती करता हूँ कि हमारे अनेक मांग अभी भी प्रलंबित है, पर जो महाराष्ट्र में जो जितने भी जीआर निकले, 70 जीआर निकले, उसमें अभी तक यानी पिछले 2016 से लेके 2026 पिछले 10 साल से राष्ट्रीय महासंघ काम कर रहा है। और इस 10 साल में महाराष्ट्र में अभी तक 72 जीआर निकले। ये 72 जीआर यहाँ पे मंच पे बैठे हुए सभी पक्षों के नेता यहाँ पे बैठे हैं, महाराष्ट्र के अधिकांश विधायक यहाँ पे बैठे हुए। मैं उनके सामने बोलना चाहता हूँ कि इसमें 60 जीआर ये सिर्फ राष्ट्रीय ओबीसी महासंघ और डॉक्टर बबनराव तायवाड़े के माध्यम से निकाले गए हुए। और हमारे मंच पे आज हमारे ओबीसी के नेता, महाराष्ट्र के ओबीसी के नेता और ओबीसी के मंत्री अतुल जी सावे भी यहाँ पे उपस्थित है। मैं उनका भी आभार मानना चाहता हूँ कि ये 72 जीआर में और हमारे 60 जीआर निकालने में उन्होंने सबसे ज़्यादा मदद की, सबसे ज़्यादा उनका योगदान है। और 40 जीआर उनके कार्यकाल में यहाँ ये ओबीसी के लिए निकले गए। और निश्चित ही आज संपूर्ण देश भर में रिजर्वेशन हटाओ का आंदोलन शुरू है। सोशल मीडिया पे हम जब भी इंस्टाग्राम या फेसबुक खोले तो रिजर्वेशन हटाओ का आंदोलन चालू है, मेरिट की बात वो कर रहे हैं। पर मैं आपको बताना चाहता हूँ और उन सब आंदोलन हटाओ, जो रिजर्वेशन हटाओ आंदोलन वालों को भी बताना चाहता हूँ इसके माध्यम से कि आज जब आप कोई भी स्पर्धा परीक्षा का, कोई भी यूपीएससी होगा, एमपीएससी होगा, कोई भी बैंक के एग्जाम्स होंगे, कोई भी नीट होगा, इसके सबके जब रिजल्ट आपने खोल के देखे तो सबसे ज्यादा मार्क लेने वाले ओबीसी विद्यार्थी है।
आज कोई ओबीसी एसटी एसटी कोई पीछे नहीं रह गए, इनसे भी आगे गए हैं। आज जनरल कैटेगरी के विद्यार्थियों से ज्यादा मार्क लेने वाले, ज्यादा प्रभावशील और ज्यादा पढ़ाई करने वाले और ज्यादा काम करने वाले ये ओबीसी विद्यार्थी है। और निश्चित ही कोई रिजर्वेशन, जैसे बीके जी ने बताया, हरिप्रसाद जी ने बताया कि रिजर्वेशन इज नॉट फॉर फाइनेंशियल स्टेबिलिटी, रिजर्वेशन इज फॉर रिप्रेजेंटेशन। और सबका साथ सबका विकास के साथ सबका प्रतिनिधित्व मिलना चाहिए, हर क्षेत्र में सबका प्रतिनिधित्व मिलना चाहिए। इसीलिए आरक्षण की नींव परम पूज्य डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने रखी। और निश्चित ही ये माध्यम से हमारे राष्ट्रीय ओबीसी महासंघ के माध्यम से निश्चित ही आरक्षण को हटाने बचाव का काम ये राष्ट्रीय ओबीसी महासंघ कर रहा है। और आरक्षण पे कोई भी टेढ़ी नजर से देखेगा, कोई भी आरक्षण पे उंगली उठाएगा तो इस राष्ट्रीय ओबीसी महासंघ उसको कुचल के रख देगा, ये भी आपको मैं बताना चाहता हूं। और निश्चित ही हर साल ये अधिवेशन होता है, 11वां अधिवेशन है। दिल्ली में हुआ, मुंबई में हुआ, अमृतसर में हुआ, हैदराबाद में हुआ, तिरुपति में हुआ, गोवा में हुआ, आज बेंगलोर में। और अगले साल डॉक्टर तावड़े सर ने बोला है कि उज्जैन में होगा। और निश्चित ही वहाँ पे भी इससे भी ज़्यादा संख्या में हम सब लोग उपस्थित रहेंगे। मैं तावड़े सर ने मुझे विनंती किया है कि आप, क्योंकि ओबीसी महाराष्ट्र के ओबीसी मंत्री यहाँ पे उपस्थित है और कुछ जीआर हमको और भी हमारे महाराष्ट्र के लिए निकालना है, और इसीलिए ओबीसी मंत्री जी हमारे अतुल जी सावे जी को मेरी विनंती है कि जिस प्रमाण से एससी एसटी के हिसाब से जिस पर ओबीसी होंगे, वीजेएनटी होंगे या विशेष मागास प्रवर्ग के जो विद्यार्थी होंगे उनको व्यावसायिक अभ्यासक्रम में 100% स्कॉलरशिप अब दिए जाए। म्हाडा व सिडको जिस प्रकार से महाराष्ट्र में घर बनाती है उसमें भी ओबीसी समाज को आरक्षण दिया जाए। और घरकुल योजना हो या कोई भी योजना, इसमें ओबीसी का उतना ही, जितनी ओबीसी की लोक संख्या उतना उनका कोटा निश्चित ही उसमें होना चाहिए। ओबीसी समाज के मराठीत वाचू काय, ओबीसी समाजाचे मुले व मुली वसतिगृहामध्ये प्रवेश घेतात त्या विद्यार्थ्यांना एससी एसटी प्रमाणे निर्वाह भत्ता वाढीव दराने लागू करण्यात यावा। तसेच देण्यात येणाऱ्या निर्वाह भत्ता जो सध्या 10 महिन्याकरता दिला जातो तो 10 महिन्याऐवजी प्रवेश दिनांकापासून परीक्षा संपेपर्यंतच्या कालावधी म्हणजे 12 महिन्यासाठी तो देण्यात आला पाहिजे। महाराष्ट्र राज्यात ओबीसी समाजाच्या विरोधासाठी मंजूर केलेल्या 72 वसतिगृहांपैकी उर्वरित वसतिगृह भाड्याच्या इमारतीत त्वरित सुरू करण्यात यावे। विदेशी उच्च शिक्षणाकरता देण्यात येणारी स्कॉलरशिप 75वरून 200 विद्यार्थ्यांकरता करण्यात आली पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार आणि आदिवासी सेवक पुरस्कार याप्रमाणे डॉक्टर पंजाबराव देशमुख ओबीसी समाज सेवक पुरस्कार जाहीर करण्यात यावा। राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थ्यांना सुरू करण्यात आलेल्या वसतिगृह डॉक्टर पंजाबराव देशमुख ओबीसी मुलांचे मुलींचे वसतिगृहाचं नाव देण्यात यावं। काय झालं? अरे हो, तो घेतो ना बाबा, तुम्हाला असा आहे पिक्चर जो आहे ना, अरे ऐका, जय ओबीसी, एक मिनिट, अरे बाबा तुम्ही, अरे तुम्हाला आता मी तुम्हाला सांगू, ओबीसीला का भेडबाकराची जात म्हणतात? का म्हणतात? कारण आपण शिस्तीबद्ध राहत नाही। अरे शिस्तीबद्ध राहिलो तरच आपण कुठेतरी या देशामध्ये, या राज्यामध्ये काहीतरी फरक घडू शकू। आणि म्हणून तुम्हाला सांगतो, तुमचा विषय मला पूर्णपणे खात्री आहे, तुमच्यापेक्षा अनेक वर्षा आधीपासून मी ओबीसी मध्ये काम करतोय, ओबीसी चळवळीत काम करतोय, तुमचा विषय मी घेतो। अरे बाबा, जसा पिक्चर असतो ना, पिक्चर मध्ये सुरुवातीला छोटे छोटे विषय, शेवटी मेन असतं, क्लायमॅक्स असतं। तुम्ही काय पहिलेच म्हणून राहिले क्लायमॅक्स दाखवा, पिक्चर कोण पाहणार? पहिलेच जर क्लायमॅक्स सांगून दिला तर मग माझं भाषण कोण ऐकणार? तुम्ही चालले जाणार। म्हणून थांबा। चला असो,
कारण इथे आता त्याच्याकरता तुम्हाला मला खासदार बनवलं, मी आमदारच आहे म्हणून महाराष्ट्राचा विषय घेऊन राहिलो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराप्रमाणेच डॉक्टर पंजाबराव देशमुख ओबीसी समाजसेवक पुरस्कार आपण जाहीर करावा. राज्यात ओबीसी विद्यार्थ्यांनी सुरू केलेले वसतिगृह डॉक्टर पंजाबराव, जितके 72 वसतिगृह झाले त्यांना डॉक्टर पंजाबराव देशमुख ओबीसी मुलामुलींचे वसतिगृह असं आपण नाव द्यावं. ज्याप्रमाणे संस्थेतील निधी व इतर सुविधा सरकारकडून दिले जाते त्याच धर्तीवर महाज्योतीसुद्धा निधी आणि सुविधा आपण दिल्या गेली पाहिजे ही आपल्याला विनंती करतो. आणि दुसरा सर्वात मोठा जे 2 विषय आहे की बिहार व तेलंगणा राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातही ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यात यावी. हे मला सरांनी लिहून दिलेले विषय होते आणि म्हणून तेच मी तसा वाचत होतो. आणि कारण आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा विषय कोणता आहे? जनगणना आहे. मग सगळ्यात शेवटी कोणता विषय बोललो पाहिजे आपण? मंत्र्याला लक्षात राहिले पाहिजे ना, 20-20 आपण दिले तर. आणि मंत्र्यांनी आज घोषणा केली तर किमान त्यांचा अधिकार जो आहे सावळे साहेबांचा तो महाराष्ट्रापुरती आहे, देशापुरती त्यांचा अधिकार नाही आहे. आणि म्हणून आपण सगळे जे महाराष्ट्राचे जितकेही विषय आहेत ते या संदर्भात इथे मी वाचून दाखवले. त्याच्या संदर्भात ते आपल्या भाषणात आपल्या सर्वांना त्याचं उत्तर देणार. त्यातले कोणते कोणते ते करतील ते इथे आपल्याला सांगतील. ते पुढच्या वर्षी जे करतील तेही ते सांगतील. आणि त्याच्यासाठी जेही वित्तीय तरतूद आहे ते माननीय मुख्यमंत्री साहेबांसोबत बोलून ते आपल्याला त्या संदर्भातला आपल्या सर्वांना इथे शब्द देणार. आणि दुसरं, आणि मला असं वाटतं की जे आपण सर्व इथे बसलेले आणि देशातल्या 60% वर ओबीसी समाजाला अपेक्षित आहे की जे जातीनिहाय जनगणना आहे त्याच्यामध्ये ज्यावेळेस आता जातीनिहाय जनगणना सुरू आहे त्याच्यात ओबीसीचं स्वातंत्र्य रखाना असलं पाहिजे, ज्याच्यामध्ये या देशात खरं किती ओबीसी आहे, किती ओबीसी जाती आहे, कोणत्या जाती आहे या संदर्भातली सुद्धा माहिती या देशाला या माध्यमातून झाली पाहिजे. आणि मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या व्हिडिओ जो आपण बघितला त्याच्यामध्ये त्यांनी हा विषय नमूद केलेला आहे की जातीनिहाय जनगणनामध्ये या देशामध्ये कधीही जनगणना जातीनिहाय झाली नव्हती. या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय मोदीजी जे स्वतः आपल्या समाजाच्या ओबीसी समाजाचे आहे आणि म्हणून त्यांनी ही जातीनिहाय जनगणना इथे घडून आणली. आणि त्यात एक ओबीसीचा जो रखाना आहे, कारण आता जे ओबीसी जनगणना सुरू आहे हे मॅपिंग सुरू आहे. ही जनगणना सुरू नाही, ही मॅपिंग सुरू आहे, फक्त डाटा कलेक्शन सुरू आहे. आणि ज्यावेळेस खऱ्या अर्थाने ही जनगणना सुरू होणार त्यावेळेस मला 100% विश्वास आहे की या देशाचे ओबीसी पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे निश्चित त्यात ते अंतर्भूत करून घेणार आणि ओबीसींची खऱ्या अर्थाने किती लोकसंख्या आहे, किती जनगणना आहे हे त्या माध्यमातून करणार. आपण सर्व इथे आलात, माझं शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपला सर्वांचा आभार. आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय बबनराव तावडे सरांचा सुद्धा मनापूर्वक आभार मानतो की आपण इतक्या मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन इथे केलं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ओबीसी.